31 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय मोफत शासकीय योजना कार्यशाळा व लाभार्थी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शासकीय योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देत पात्र लाभार्थ्यांना तत्काळ मार्गदर्शन व नोंदणीची सुविधा देण्यात आल्यानं शिबिराला मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती लावली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नगरसेविका संध्या विलास देवरे, नगरसेवक तथा आदिवासी सेल नाशिक जिल्हाध्यक्ष विष्णू दोबाडे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात एसटी महामंडळाचे NC-MC स्मार्ट कार्ड याविषयी माहिती देण्यात आली. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना जागेवरच मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच अनेकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभही मिळाला. महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत विविध योजनांचा लाभ घेतला, तर ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांविषयी माहिती जाणून घेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा उपलब्ध झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचं नियमित आयोजन व्हावं अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर, नगरसेविका आरती आडके, पल्लवी शिरसाट, नितीन रामाने, अक्षय भांगरे, सनी उगले, नगरसेवक कैलास अण्णा चोथे, नगरसेवक रंगनाथ जाधव, माजी उपनगराध्यक्षा मंजू रवींद्र वारुंगचे, नगरसेविका कल्पना लहांगे, नगरसेवक अमोल कडलक, नगरसेविका तथा बांधकाम सभापती लीला कोरडे, नामदेव कोरडे, रवींद्र सोनवणे, विलास देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेलं हे शिबिर लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं असून नागरिकांनी आयोजकांचं कौतुक करत अशा उपक्रमांना भविष्यातही सातत्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. प्रभाग क्रमांक 2 मध्ये सौ संध्याकाळी देवरे आणि विष्णूभाऊ दोबाडे यांच्या प्रभागामध्ये आज आपण आलेलो आहोत. या ठिकाणी जे शासनाने एसटी महामंडळाच्या वतीने 50% सवलतीचे कार्ड महिलांसाठी खास योजना आणलेली आहे. त्यासाठी आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत. शासनाने केलेला उपक्रम आमच्या त्र्यंबक नगरीमध्ये संपूर्ण नगरसेवकांनी घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल संपूर्ण नगरवासी संपूर्ण नगरसेवकांचे सभापतींचे मनस्वी आभार व्यक्त करते. आणि हा जो उपक्रम चालू आहे राहिलेल्या 2 प्रभागांमध्ये सुद्धा होणार आहे. तरी सर्व नागरिकांना, सर्व महिला भगिनींना, विद्यार्थिनींना सांगण्याची ज्यांची सवलतीचं कार्ड काढायचं बाकी आहे त्यांनी फोटो घेऊन आपलं कार्ड नोंदवायचं आहे आणि काढायचं आहे. त्या एवढं बोलून सांगतो. जय जय. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण महाराष्ट्रात जो हा एसटी महामंडळाचा उपक्रमांक राबवला आहे, महिलांना या स्मार्ट कार्डमध्ये एस टीच्या प्रवासासाठी सूट जे अर्ध तिकीटचा जो विषय आहे तो करण्यासाठी जो घेतलेला आहे आणि आपल्या सर्व महिलांना अवेअरनेसपणा येण्यासाठी जो सरकारने निर्णय घेतला आहे, तर आमच्या नगरीच्या सन्माननीय नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, आपले पक्षाचे गटनेते प्रशांतजी गायधनी, नितीन रामाने, कैलास चोथे आणि या प्रभागाचे नगरसेविका संध्याताई देवरे आणि मी स्वतः विष्णूभाऊ दोबाडे आणि आमचे सहकार्य सनी भाऊ उगले, भाऊ कदम आणि सर्व नगरसेविका या नगरीमध्ये जो उपक्रमांक राबवला आहे, हा सर्व महिलांनी प्रभाग क्रमांक 2 आणि आतमध्ये शहरातल्या जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही सर्वांना आम्ही आवाहन करतोय. आता देखील आमच्या कॅम्प आज 300च्या वरती महिलांनी भाग घेतला आहे. तर आम्ही जे शिल्लक असतील तरी आम्ही दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम घेऊ आणि सर्व महिलांनी लाभ घेतल्याबद्दल आणि उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या उपस्थित राहिल्याला तुम्ही आवाज घेऊन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि इथे पुढे भविष्यात येणारे असे प्रोग्राम असतील, आपले योजनांचा लाभ घेण्यात यावं आणि मी थांबतो. त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये महिलांकरता सन्मान योजना म्हणून आज प्रभाग क्रमांक 2 मधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका संध्याताई देवरे तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे
आदिवासी आघाडीचे अध्यक्ष व नगरसेवक विष्णू दुबाडे यांच्या नेतृत्वामध्ये त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार यांच्या सूचनेनुसार त्र्यंबक नगरीमधल्या सर्व महिलांकरता प्रत्येक प्रभागामध्ये महिला सन्मान योजना म्हणून एस टी महामंडळाच्या माध्यमातून जी प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते त्याकरता जे ओळखपत्र निर्माण केलं जातं त्याचा एक कॅम्प आज आयोजित करण्यात आला. 300पेक्षा अधिक महिलांनी आज यामध्ये सहभाग घेतला आणि प्रभाग क्रमांक 2 हा त्र्यंबक नगरीतला सर्वात मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागामधल्या महिलांना अधिकाधिक संख्येने यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी या दोन्ही नगरसेवकांनी गेल्या 8 दिवसापासून अतिशय मेहनत घेतली आणि या ठिकाणी हा कॅम्प आज आयोजित केला. या कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या आहेत. त्यांनी असंही सूचना त्यांना देण्यात आली की काही महिलांना जर आज शक्य झालं नाही तर पुढे पुन्हा कॅम्प आपण भरवावा आणि अधिकाधिक महिलांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल आणि केवळ ही महिला सन्मान योजना बस प्रवासामधली नसावी तर विविध ओळखपत्रांमध्ये असेल, महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये असेल, त्यानंतर मतदान यादीमध्ये येणाऱ्या नावांकरता असेल, अशा विविध त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये घडणाऱ्या विकास कामासंदर्भात असेल, प्रत्येक महिलेपर्यंत या योजना कशा पोहोचवल्या जातील याकरता हे नगरसेवक काय सदैव अग्रेसर राहतील अशी मला खात्री आहे. मी या दोन्ही नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना भावी अशा योजनांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.